हाय एव्हरीवन. आज क्लास 8चा तिसरा चॅप्टर इंडायसेस अँड क्यूब रूट्स आपण पाहणार आहे. तर इंडायसेस अँड क्यूब रूट्स आपण लास्ट स्टँडर्ड 7th स्टँडर्डमध्ये पण थोडं बेसिक्स वगैरे पाहिले होते. ते एकदा रिवाईज करून घेऊ आणि 8th स्टँडर्डमध्ये आपण हायर डीप स्टडीज करू की इंडायसेस काय राहतात, क्यूब रूट्स काय राहतात. आता तुम्हाला स्क्वेअर रूट माहीत असेल, स्क्वेअर तर माहीत असेल. स्क्वेअर्स काय राहतात तुम्ही लर्न पण केले असेल काही विद्यार्थ्यांनी. 2 म्हणजे 2चा स्क्वेअर किती असतो 4, 3चा स्क्वेअर किती असतो 9, 4चा स्क्वेअर म्हणजे 4 × 4 किती असतं 16. म्हणजे स्क्वेअर दिस यू नो दॅट व्हॉट इज अ स्क्वेअर. बट वेन वी टॉकिंग अबाउट स्क्वेअर रूट जेव्हा आपण वापरतो हा शब्द स्क्वेअर रूट वापरतो आपण ह्या सिम्बॉलला. ह्या सिम्बॉलच्या मध्ये जो पण नंबर आहे तो काय एक स्क्वेअर रूट आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 आपल्याला विचारलं स्क्वेअर रूट ऑफ 4 तर काय येईन 4चा स्क्वेअर रूट काय तर काय येईन 2 येईन. तर स्क्वेअर रूट ऑफ 3 विचारला तर काय येईन स्क्वेअर रूट ऑफ 9 विचारला तर काय येईन 3 येईन. म्हणजे ज्याचा स्क्वेअर येतो तो नंबर आपल्याला तर सांगायचा राहतं. तर हा चॅप्टर खूप सिम्पल आहे. इंडायसेस काय आहेत ते पण आपण बघूया. आता स्क्वेअर्सबद्दल तर सांगितलं मी. अजून आपण जसं पुढं बघू प्रॅक्टिस सेट्स बघू तर तुम्हाला याची क्लिअरिटी येईल. आता इंडायसेस हा शब्दच सांगितलेला आहे. इंडायसेस काय तर इथं 2ची पॉवर 3 आहे. 2ची पॉवर 3 म्हटल्यावर हा जो 2 आहे तो काय इट इज अ नथिंग बट इट इज अ बेस अँड द पॉवर ज्याच्या टोपीवर त्याच्या डोक्यावर तो जो आहे त्याला आपण म्हणतो इंडेक्स. हा इंडेक्स 3 आहे, बेस 2 आहे. याचा अर्थ काय होतो आहे की 2ची पॉवर 3 म्हणजे 2ला आपण 3दा मल्टिप्लाय करतो आहे. 2 × 2 × 2 म्हणजे आन्सर काय येईल 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. तर आन्सर इज 8. हा 8 तुम्हाला भेटला म्हणजे 2ची पॉवर 3 = 8. 2च्या पॉवरला 3ला काय म्हणतो आपण क्यूब. 2ची पॉवर 2 राहिली असेल तर आपण त्याला काय म्हणतो स्क्वेअर. तर 2ची पॉवर 2 की 2नी 2ला 2दा मल्टिप्लाय म्हणजे 2 × 2 4. आता हे 2ला 3दा मल्टिप्लाय 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. हे झालं बेसिक्स. हे समजलं तुम्हाला. 2ची पॉवर 3 राहिलं तर इंडेक्स आणि जो 2 आहे तो काय बेस आहे. ह्या 2च्या जागी कोणता पण नंबर असू शकतो. 3ची पॉवर 5 तर हा 3 काय येईल नक्कीच हा बेस राहणार. आणि जी टोपी आहे ज्याचा जो पॉवर आहे त्याला पॉवर किंवा इंडेक्स म्हणतो आपण. याला काय म्हणतो दिस इज अ इंडेक्स. This is index, this is base. As you know that these are the very much important in as per 8th standard. 8th standardमध्ये इंडायसेस अँड क्यूब रूट्सवरून पेपरमध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स याच्यावरूनच येतात. तर आपण याच्यावर काही क्वेश्चन्स पण करूया. तर इंडायसेस समजायचं आहे तर त्याचे काही लॉज पण असतात. इकडं पहा इंडायसेस हा एक छोटा टर्म दिसतोय बट याचे लॉज असतात. त्याला आपण पुढच्या येणाऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये त्याचा यूज पण करणार आहे. आता इंडायसेसचे आपण काय पाहणार आहोत लॉज म्हणजे रूल्स. आपले जसे कानून राहतात आर्टिकल्स वगैरे तसंच मॅथमॅटिक्स टर्ममध्ये इंडायसेसमध्ये लॉ ऑफ इंडायसेस. तर हे 8 ते 9 इंडायसेस आहेत. तर इकडं पहा पहिला एची पॉवर m आहे इंटू a⁴ n आहे. हा ए कोणता पण इंटिजर असू शकतो, हा m पण कोणता पण इंटिजर असू शकतो. पण इकडं ए दोघीकडे ए म्हणजे ते दोन्ही पण सेम नंबर असणार आणि m आणि n दोन्ही वेगवेगळे अल्फाबेट आहे म्हणून ते काय असणार वेगवेगळे नंबर असणार. आपण याचं एक्झाम्पल घेऊन पाहू. तर a × m ची पॉवर काय होईल ए कॉमन घेतला m + n म्हणजे हा ए मल्टिप्लायमध्ये राहिला तर त्याची पॉवर काय होऊन जाते प्लस होऊन जाते. एक्झाम्पल 2 × 3 × 2 × 5 त्याचं काय येईल 2 ॲज इट इज बेस जसा पण जो पॉवर आहे त्याची काय होईल ॲडिशन होईल 3 + 5 8. तर काय आन्सर येईल 2⁸. 2⁸. याला रीड करण्याचा एक सिम्पल आहे असा रीड करायचं 2⁸. आता हेच डिव्हिजनमध्ये राहिलं. त्याचे लॉज मी सांगितले जसे 8 लॉज आहेत. तर जरा हेच लॉ आपण कशात राहिला डिव्हिजनमध्ये राहिला. सेकंड a⁴m डिवायडेड बाय a⁴n. जेव्हा डिवाईड करतो आपण डिवाईड म्हणजे अपॉनमध्ये राहतो a⁴m हा डिवाईड काय खाली a⁴n. हा वरती आल्यावर काय होतो मायनस होतो म्हणजे a⁴m - n.
असा त्याचा फुल फॉर्म राहतो. तर आपण याचा आन्सरमध्ये कसं लिहिणार, a raised to the power m मायनस n. हे तुम्हाला रिमेंबर आठवून लक्षात ठेवावं लागेल. अजून पण असे काय अजून लॉज आहेत, आपण पाहूया. आता तिसरा लॉ पहा. जरा एची पॉवर 0 असणार, काय असणार, एची पॉवर 0 आहे, ए टू दी पॉवर 0 आहे. आता 0 आहे तर सर कोणाची पण पॉवर 0 राहिली तर सर मे बी 0च येणार आन्सर. तर असं नाही आहे, एची पॉवर जरा 0 राहिली तर आन्सर 1 येतो. म्हणजे एच्या जागी कोणता पण नंबर आहे, समजा 10 नंबर आहे, 10ची पॉवर 0 आहे तर आन्सर काय येईल, 1 येईल. 10च्या जागी इथं नंबर 8ची पॉवर 0 आहे त्याचा आन्सर काय येईल, 1 येईल. म्हणजे ए टू दी पॉवर 0 इज ऑलवेज 1. सेकंड, जरा ब्रॅकेट आला, थर्ड झाला 4, ए इंटू बी होल ब्रॅकेट एम. आता हा एम कोणाला आहे, पूर्ण ब्रॅकेटला आहे. ब्रॅकेटमध्ये काय होऊ लागला, ए पण, ए हा कोणता पण नंबर आहे, बी पण हा कोणता नंबर आहे, आणि पॉवरमध्ये जो नंबर आहे तो पण कोणता तरी नंबर आहे. कोणता तरी नंबर म्हणजे कोणता पण इंटिजर आहे. इंटिजर काय राहतो, 0, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर. तर हा कोणता पण कोणता पण इंटिजर असू शकतो, हा पण कोणता पण इंटिजर असू शकतो. तर जेव्हा ब्रॅकेटची पॉवर एम आहे तर म्हणजे ती ए टू दी पॉवर एम इंटू बी टू दी पॉवर एम असा होणार. तर रिमेंबर दॅट ए टू दी पॉवर एम इंटू बी टू दी पॉवर एम हे काय, हा एक लॉ आहे. लॉ ऑफ इंडायसेस म्हटलं जातं याला. आता चौथा झाला, पाचवा पाहूया. ए अपॉन बी होल पॉवर एम. ए अपॉन बीची होल पॉवर एम आहे म्हटल्यावर याचा आन्सर कसा येणार, एची पॉवर पण एम आहे आणि खाली जो बी बसलेला आहे त्याची पॉवर पण काय आहे, एम आहे. नुकतंच असं नाही की एचीच पॉवर एम आहे तर बीची पॉवर पण काय आहे, एम आहे. आता हेच आपण एक्झाम्पल घेऊन समजूया. 2/3 आहे, होल पॉवर 6 आहे. तर याला कसं लिहिणार, 2 टू दी पॉवर 6 अँड 3 टू दी पॉवर 6. फक्त 2 टू दी पॉवर 6 नाही होणार, 2 raised to the power 6 also and 3 raised to the power 6 also. This is simple as that. Whenever a bracket is there, म्हणजे एक ब्रॅकेट आहे तिथं, तर ब्रॅकेटचं काम काय आहे की ते दोघांना कॉमन घेत आहे. 6 2ला पण आहे पॉवर आणि 6 3ला पण आहे पॉवर. पॉवर इज नथिंग बट इंडेक्स. आपण स्टार्टिंगला पाहिलं इंडेक्स काय राहतं, इंडेक्स म्हणजे ती वरची टोपी जी लागलेली. आता 5 रूल तुम्ही लिहून घ्या पहिले, देन आय विल रफ दॅट. आता 6वा रूल पाहूया. जरा एची पॉवर काय राहिली, निगेटिव्ह राहिली. निगेटिव्ह कोणत्या अर्थात, 6 ए टू दी पॉवर मायनस एम आहे. मायनस म्हणजे हा ए कोणता पण काय, इंटिजर. सर ए ह्या इंटिजरची पॉवर काय आहे, मायनस आहे. तर तो डिवाइडमध्ये गेल्यावर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे 1/ए टू दी पॉवर प्लस एम. प्लसची साईन नसली तर, मायनसची साईन नसली तर तो काय राहतो, प्लसच राहतो. प्लसची साईन देण्याची गरज नसते खूप वेळेस. तर याचा एक्झाम्पल, आता 2 टू दी पॉवर -3 याला आपण डिवाइडमेंट टाकलं, 1/2 टू दी पॉवर +3 होऊन जाईल. तर दिस इज अ कन्सेप्ट, दिस इज अ लॉ ऑफ इंडायसेस. हा लॉ कोणता आहे, 6वा आहे. अजून लॉ ऑफ पॉवर इकडं पहा. जरा A/B होल पॉवर मायनस राहिली, -m, तर काय होणार, जसं याच्यात पाहिलं आपण ए टू दी पॉवर -m होतं. -m खाली जाऊन काय झाला, प्लस झाला. म्हणजे हा ए खाली जाऊन काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. आणि हा बी वरची होऊन काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे हा मायनसचा प्लस होऊन जाईल, पण ही काय होऊन जाईल, रेसिप्रोकल म्हणजे इन्व्हर्स, B/A होल पॉवर +m. याला पण एक्झाम्पल करून बघूया. सपोज 2/7 होल पॉवर -3 आहे. यालाच आपण प्लसमध्ये घ्यायचं तर कसं करणार, 7/2 होल पॉवर +3. फक्त काय केलं आपण, इन्व्हर्स केलं. इन्व्हर्स केल्याने काय झालं, हा रूल अप्लाय झाला. म्हणजे हा मायनसचा काय होऊन गेला, प्लस होऊन गेला. हेच आपण येणाऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण बघणार आहोत. तर हे काही सिम्पल लॉ ऑफ इंडायसेस आहेत. याचाच अजून एक फॉर्म तुम्हाला सांगून ठेवतो. दिस इज अ 7th अँड नॉट द बट लिस्ट 8 हा खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट म्हणजे खूप सिम्पल आहे. इकडं पहा, आता 8
रेज टू दी पॉवर m होल ब्रॅकेट n. याचा अर्थ काय होऊ लागला, ए जी पॉवर m आहे म्हणजे कोणतं तरी एक इंटिजर आहे, त्याची पण होल ब्रॅकेट एक कोणतं तरी काय इंटिजर आहे, म्हणजे हा नथिंग बट ए टू दी पॉवर एम एन. हा कशात आहे, मल्टिप्लायमध्ये. ए टू दी पॉवर एम एन ब्रॅकेट राहिला तर तो काय राहतो, मल्टिप्लायमध्ये राहतो. हेच तुम्ही अपॉनच्या याच्यात पण घेऊ शकतात, ए अपॉन बी होल ब्रॅकेट एम होल ब्रॅकेट एन. तर काय होऊन जाईल, हा एम एनचा मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. दिस इज अ 8. आणि याला तुम्हाला एखादा एक्झाम्पल घेऊन सांगू इच्छितो. सपोज आपण काय घेतला, 3ची पॉवर 2 होल ब्रॅकेट 3ची होल ब्रॅकेट पॉवर 6. तर याचं काय होणार, 3 टू दी पॉवर 2 इंटू 6 इक्वल्स टू 3ची पॉवर 12. दिस इज द ओनली फॉर्म्युलाज, यू शुड रिमेंबर दॅट. हे तुम्हाला लिहून घ्या आणि याला लर्न करून घ्या. जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करू तर आपल्याला डायरेक्ट हा फॉर्म्युला पुट करताच आला पाहिजे. सो इथं थांबूया, हे लिहून घ्या.